नागपंचमीनंतर नमो शेतकरी योजना महासन्मान निधीच्या हप्ते वाटपाला सुरुवात झाली असून नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्रालयाच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रातील 140 तालुक्यांमध्ये 4,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, हवामानाचं असंतुलन आणि पिकांचं झालेलं नुकसान याचा आढावा घेऊन कृषी विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 140 तालुक्यांमध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू केली। यंदा नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अशा दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्र जमा होत आहे। मंत्रालयाच्या अहवालानुसार नवीन नियमानुसार शेतकऱ्यांची फेर तपासणी करण्यात आली आहे। राज्यातील तब्बल 80% पात्र शेतकऱ्यांना आज 140 तालुक्यामध्ये लाभ दिला जात आहे। या वितरण प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातील पहिल्या 50 तालुक्यांमध्ये सकाळी बरोबर 10 वाजता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले। यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांचा समावेश होता, तर दुपारी 1 वाजता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली, ज्यामध्ये उरलेल्या 40 तालुक्यांमध्ये बँकांचे सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले होते आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व पावसाची तूट असणाऱ्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरित केला जात आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर आणखी 50 तालुक्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ज्या शेतकरी बांधवांचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडकले होते, त्यांच्यासाठी आरबीआयच्या सिस्टीमनुसार नवी ट्रान्सफर प्रक्रिया देखील अवलंबली जात आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता एकत्र 4,000 रुपयाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अखेर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली। सरकारने निधी मंजूर केला असून तब्बल 65% निधीचं वितरण सुरू झालंय, तर उरलेले 35% निधी हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना 2 नियमानुसार थेट 140 तालुक्यामध्ये सरकार या निधीचं वितरण करत आहे। शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातून आलेल्या ताज्या अहवालानुसार आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता खात्यामध्ये जमा होत असताना पहिला नियम हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी बंधनकारक आहे, ज्यामध्ये तुमचं कागदपत्र, आधार सीडिंग, ई-केवायसी यासारख्या पात्रता अटी आहेत। तर दुसरा नियम हा सध्या 140 तालुक्यांमध्येच लागू होत आहे, जिथे हवामानाची तूट आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन सरकार दुसरा नियम लागू करत आहे। त्यामुळे तुमच्या तालुक्याचं नाव हे 140 तालुक्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही 2 नियमांमध्ये पात्र ठरणं देखील बंधनकारक आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल आणि तुमचं नाव 140 तालुक्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे। आता बँकांच्या वरून सकाळी 10 वाजता पैसे वाटपाला सुरुवात तर झाली आहे आणि सकाळी 10च्या स्लॉटमध्ये 50 तालुक्यांमध्ये पैसे जमा झाले आणि दुपारी 1च्या टाइम स्लॉटमध्ये 40 तालुक्यांमध्ये वितरण झाले। तसेच 50 तालुक्यांमध्ये संध्याकाळची वितरण प्रक्रिया सुरू आहे। या वितरण प्रक्रियेच्या सुरुवातीलाच पहिल्या प्रमुख तालुक्यांमध्ये सकाळी बरोबर 10 वाजता पैसे जमा झाले। त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये आले, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा झाले। यामध्ये कशा प्रकारे सरकार पैसे वाटपाची यंत्रणा लावत आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत, कारण कृषी विभागाने जो अहवाल सादर केलाय त्यामध्ये 2 नियमानुसार पैसे वाटप सुरू झाल्याचे सांगितलंय। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि पिवळं व केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन वाढीव निधी या शेतकऱ्यांसाठी पाठवला आहे। दुपारी 1 वाजता ज्या तालुक्यांमध्ये सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले होते त्यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तालुक्यांचा समावेश होता। मग इथे जेव्हा निधी वितरण सुरू झालं तेव्हा त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व्हर ॲक्टिव्ह करण्यात आले होते। त्यानुसार 4,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला। परंतु जेव्हा कृषी विभागाने नवीन अहवाल सादर केला तेव्हा खाजगी बँकांमध्ये म्हणजे HDFC आणि ICICI बँकांमध्ये निधी वितरणाची पारदर्शक प्रणाली वापरली। मग यामध्ये जो डिजिटल फिल्टर लावण्यात आला त्यामध्ये फक्त 80% शेतकऱ्यांनाच पात्र ठरवण्यात आलं आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले 2 नियम जाणून घ्या, कारण कृषी विभागाने सांगितलं आहे की पैसे वाटपाची प्रक्रिया तर सुरू झाली, 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। परंतु ज्या 140 तालुक्यांमध्ये ही वितरण प्रक्रिया सुरू आहे तेथे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे आणि यासाठी सरकार जिल्ह्यानुसार अर्ज समिती नेमत आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या नावा
यापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनो, 4,000 रुपयाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सोडत असताना सरकारने निधीचं विभाजन केले. त्यामुळे आज कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना लाभ कधी मिळणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मंत्रालयातील ताज्या अहवालानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त योजनेतून नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी तब्बल हजारो कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारने पाठवलेला मूळ हिस्सा आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मदतीसाठी पाठवलेला निधी यातील तब्बल 25% ते 30% निधी हा विशेष राखीव ठेवण्यात आला आहे. पण आता हा निधी मिळवण्यासाठी सरकार कडक नियम लागू करत आहे. पहिला नियम हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे आणि दुसरा नियम हा 140 निवडक तालुक्यांसाठी लागू आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे नाव हे पात्रता यादीमध्ये येत असून शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ हा सकाळपासून मिळण्यास सुरुवात झाली. RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आणि मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वितरणाची टक्केवारी देखील जाहीर झाली आहे. यामध्ये सकाळी 10 वाजता जेव्हा DBTचं बटन दाबण्यात आलं होतं तेव्हा पहिल्या 50 तालुक्यांमध्ये सुमारे 35% ते 40% निधीचे वितरण एका झटक्यात पार पडले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये बँकेच्या सर्व्हरनुसार लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे, तर दुपारी 1 वाजता उरलेल्या 40 तालुक्यांमध्ये बँकिंग सर्व्हरनुसार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 30% निधीचे वितरण यशस्वीरित्या पार पडलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा झाले. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता संध्याकाळच्या टप्प्यामध्ये उर्वरित 50 तालुक्यांमध्ये जमा होणार आहे. संध्याकाळी 5 नंतर RBIच्या नवीन ऑटोमेशन सिस्टीमनुसार 50 तालुक्यांमध्ये उर्वरित 30% निधीचे वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा सकाळी 10 वाजता DBTचं बटन दाबण्यात आलं होतं तेव्हा महाराष्ट्रातील बागायती शेतीधारकांना लाभ मिळाला. कृषी विभागाने जाहीर केलेल्या नव्या अहवालानुसार पिकांचं नुकसान आणि हवामानाचं असंतुलन यानुसार प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शिरोळ, कागल, रत्नागिरी, शाहूवाडी अशा तब्बल महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून थेट निधी बळीराजाच्या खात्यावर ट्रान्सफर झाला. या पहिल्या तालुक्यांच्या यादीमधील पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा मोठा लाभ मिळाला. पहिल्या टप्प्यानंतर बरोबर 1 वाजता वितरण प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या सत्रात हवामानाची तूट आणि पावसाचं असमान वितरण यानुसार मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील 40 तालुक्यांवरती भर देण्यात आला. यंदा पावसाचं बदललेलं वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आधार देत असताना सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि HDFC बँक यासारख्या बँकांच्या मदतीने मराठवाड्यातील तसेच छत्रपती संभाजीनगरमधील आणि जालना, बीड, उत्तर महाराष्ट्र यातील निवडक तालुक्यांमध्ये बँकेचे सर्व्हर ॲक्टिव्ह करून 30% निधी यशस्वीरित्या पार केला आहे. पिकांच्या नुकसानीची पडताळणी घेत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होत आहे. त्यानंतर विदर्भ आणि कोकण भागातील हवामानाचा समतोल चेक करत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कृषी विभागाच्या ताज्या माहितीनुसार विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये RBIच्या ऑटोमेशन सिस्टीमद्वारे पैसे सोडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, सावनेर, अमरावती, अझलपूर आणि चांदूर बाजार तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये SBI आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व्हरमार्फत थेट बळीराजाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले आणि तिसऱ्या टप्प्याच्या विदर्भ भागामधील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जो कोकणचा भाग समाविष्ट होता, ज्यामध्ये भात शेतीधारकांना बँकिंग सर्व्हरनुसार 30% निधीचं वितरण करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, मालवण आणि रायगडमधील महाड, पेण, अलिबाग या तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता सोडण्यात आला. RBIच्या नवीन ऑटोमेशन सिस्टीमद्वारे रात्री उशिरापर्यंत सर्व्हर सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात.